नका घेऊ टेन्शन, नका करू चिंता, दूर जाई दुःख सारे रामाश्रया येता. सावलीत प्रेमाच्या या घडी भर थांबू, निळ्या शार पाण्यामध्ये चला थोडे डुंबू. इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू. कशासाठी? पोटासाठी, मोदकांच्या ताटासाठी. कशासाठी? पोटासाठी, कोलंबीच्या ताटासाठी. मोदकांच्या ताटासाठी, कोलंबीच्या ताटासाठी. धादा तिरकिड धा, धादा तिरकिड धा, धादा तिरकिड धा. जाई जुई पारिजात सासवंतीय बोली, मने जशी शहाळ्यात मलई भरली. गोड गोड आंबेनी फणसाचे गरे, रानातला मेवा चला फस्त करू सारे. अतरंगी माणसांच्या कथा व्यथा साऱ्या, हसता हसता कधी डोळे भरणाऱ्या, इथल्या गजाली भारी दुनियेला सांगू. इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू. तुझं खरं प्रेम गौरी आहे, मी बघितलंय ना. अगं गौरी, हा फक्त भास होता. माझं प्रेम तुझ्यावर आहे, तुझ्या पर्सनॅलिटीवर, तुझ्या स्वभावावर माझं प्रेम आहे. आणि म्हणून मला तुझ्याशी लग्न करायचंय. तू एवढा डेस्परेट का झालायस लग्नासाठी? का होऊ नको, मला आवडतेस तू. दगडू नक्की कॉल करेल, आणि जेव्हा त्याचा फोन येईल ना, तेव्हा त्याला असं सांग की तुझं कॉन्ट्रॅक्ट तयार आहे, इकडे आमच्या समोर ये, सही कर आणि जमीन ताब्यात घे. आम्हाला ना कंटाळा आलाय म्हणावा आता या त्रासाचा. रामाश्रय हँडओव्हर करायचे पेपर्स ना उद्याच्या उद्या बनवून आण प्लीज. हो, आम्ही डिसिजन घेतलाय की दगडूला रामाश्रय हँडओव्हर करायचा. ऑब्व्हियसली विचारपूर्वक निर्णय घेतलाय. खूप टॉर्चर होतं रे. हा, अरे नाही, रामाश्रय देण्याचा निर्णय हा खूप अवघड आहे आमच्यासाठी. नाही, ऑब्व्हियसली तो आल्यावरच सह्या होतील ना. आणि मला ना बघायचंच आहे की त्याच्याकडे असे काय ठोस पुरावे आहेत की ज्याच्या आधारावर तो सांगतोय की रामाश्रयाची जमीन त्याची आहे. हा, बरं ऐक ना, तू पेपर्स जरा लवकरात लवकर तयार करतोस का? म्हणजे जमलं तर आजच पाठव. हा, बरं पडेल, प्लीज ट्राय कर ना. ओके, थँक्यू, बाय बाय. गौरी, आपण म्हणतोय खरं की तो इथे येऊन सह्या करेल, पण मला नाही वाटत तो इथे येईल. का? कारण आपल्याला माहितीये ना दगडू काशावर परत मेलाय. अरे हो, पण त्यांना हे माहित नाही की हे आपल्याला माहिती आहे. गौरी, हे एवढे मोठे गेम खेळणारा माणूस ना इतपत हुशार असतो. अगं त्याला माहिती आहे ग आपण खऱ्या दगडूला भेटलोय, त्यामुळे तो इथे येताना त्याचा मास्क लावून नाही येणार. तसं झालं तर काय सगळ्याच गोष्टी खूप सोप्या होतील ना. या राईट. काय झालं? नाही, आपली ही चाल फसली तर मग पुढची मूव्ह काय असेल याचा विचार करतोय. डोंट वरी, मी ना ऑलरेडी तलाठ्याच्या ऑफिसमध्ये सांगितलंय चौकशी करायला. तिकडचं कोणी आपल्याला नाही मदत करणार. का नाही करणार? कोणीतरी विश्वासातला माणूस असेल ना. नाही 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 नाही, ही माणसं ना फार हुशार असतात. ही माणसं अशी माणसं विकत घेऊ शकतात, आणि आपल्या विश्वासातल्या माणसांना तर ते असे टॅप करतात आणि धमकावून त्यांना गप्प करतात. तू हे सगळं इतक्या कॉन्फिडेंटली कसं सांगू शकतोस? हा माणूस खूप हुशार असणार आहे अप्पांपेक्षा. हे ऐक ना, तुझा संशय आहे का कोणावर? कपिल? मल्लिका, अगं तू हे मला आधीच सांगायला हवं होतंस.
मी खूप कन्फ्युज होते दादा. मला वाटलं मी सगळं हँडल करू शकेन, पण हे सगळं माझ्या कपॅसिटीच्या बाहेर चाललंय म्हणून मी तुमच्याकडे आले. हे सगळं तू एकटी हँडल करू शकतेस. आय हॅव गॉट नो डाऊट्स अबाउट इट. पण काय आहे, कपिल शेवटी आप्पाचा पुतण्या आहे, त्यामुळे हे प्रकरण आपल्याला जरा सांभाळून हँडल करावं लागणार आहे. शिवाय समोरची मुलगी ही माझ्या मित्राचीच मुलगी आहे. दादा, आय डोंट वॉन्ट टू हर्ट हर. ती खूप चांगली आहे. या माणसाने सगळं कॉम्प्लिकेट करून ठेवलंय. मला एक सांग, तो गौरीला याबद्दल बोललाय का? मी हो म्हटल्यावर तो गौरीला सांगणार आहे सगळं. का करतोय तो हे? इंटेन्शन काय आहे त्याचं? तुम्ही असं का विचारताय दादा? तो वाईट नाहीये. नाही, असं कुठे म्हणतोय मी. एवढा ओळखलाय त्याला मी ग. पण तो 2 दगडांवर पाय ठेवायचा प्रयत्न का करतोय हे कळत नाही. डोंट नो. डोंट वरी, मी बोलतो त्याच्याशी, झापतो त्याला चांगला. नाही, नको. तुम्ही नका बोलू. आय एम फीलिंग मच बेटर आफ्टर टॉकिंग टू यू. मी करते ना हँडल. मल्लिका, तो तुझ्याशी काही वेडवाकडं तर वागला नाही ना? नो दादा, डिसेन्सी आहे त्याच्यात, अजून तरी आहे. मला हे कळत नाहीये की हा विचार त्याच्या मनात नक्की आला कधी. कारण त्या दिवशी डिनरच्या वेळेस जेव्हा गौरी बरोबर त्याची एंगेजमेंट अनाऊन्स झाली तेव्हा तर तो खूप खुश वाटत होता. वेड लागलंय त्याला, बाकी काही नाही. एवढ्या चांगल्या मुलीला सोडायचा विचार करतोय. म्हणजे तू गौरी इतकी चांगली नाहीयेस असं तुला म्हणायचंय का? असं नाहीये, पण ती त्याच्यावर किती प्रेम करते ना दादा. आणि आपल्यावर जो प्रेम करतो त्याच व्यक्तीशी आपण लग्न केलं पाहिजे ना. वेल, मग ही थिअरी तुला सुद्धा लागू पडते. तो तुझ्यावर इतकं प्रेम करतो त्यामुळे तू त्याला हो म्हणायला हवंच नाही का? मला अगदी खरं सांग, कपिल बद्दल तुला नक्की काय वाटतं? म्हणजे कपिल तुझ्यावर प्रेम करतो या गोष्टीचा तुला आनंद होत नाहीये का? सी, आय मीन, तुझ्या थिअरी प्रमाणे तर काय ग इंदू, काय झालं? माझ्या सहनशक्तीचा अंत. जरा मला समजेल अशा भाषेत बोलशील का? मी आत्ता कपिलशी बोलायला गेले होते. काय बोलायला गेली होतीस? अहो, एक सासू आपल्या जावयाशी बोलायला जाऊ शकत नाही का? असं मी म्हटलं का? काय झालं? अहो, कसला उत्साहच नाही या माणसाला लग्नाबद्दल. अगं असं काय बोलतेस? त्या दिवशी त्यांनीच नाही का आपल्याला सांगितलं तुम्ही आता आजीशी बोला म्हणून? अहो, पण लग्न यांना करायचंय ना. कशात तरी इंटरेस्ट असेल माणसाला. नाही यांना कपड्यात इंटरेस्ट, ना खाण्यात इंटरेस्ट. अगं असं होतं कधी कधी माणसाचं. अजिबात नाही. हा नाही, म्हणजे तुम्ही वृक्षच आहात, पण सणासुदीला नातलगांच्या लग्नात तुम्ही घेता इंटरेस्ट. अगं टेन्शन मध्ये असेल तो. रामाशिवाय काही कमी प्रॉब्लेम्स आहेत का? तुम्ही घ्या त्याची बाजू. आता ते हप्त्या बिप्त्याचं झालंय ना, धनंजय भाऊजींनी केली ना मदत, मग आता कसलं टेन्शन आहे? हे असं किती दिवस चालू राहणार आहे हो? नाही, मला तर वाटतंय त्याचं त्या मल्लिकाशी भांडण झालंय ना, म्हणून तो असं वागतोय. काय माहित? काय माहिती काय? चांगलं खडसावून विचारा त्याला. म्हणावं तुला गौरीशी लग्न करायचंय का नाही? अरे काय वाटेल ते काय बोलतेस? काहीतरी नाही. हे बघा, मला आता हे लवकरात लवकर कळायला हवं. हा, आणि तुम्ही जर असे हातावर हात घेऊन बसलात ना तर काही होणार नाहीये. मुलगी कायमची घरात बसेल अशानं, असं व्हायला हवंय का तुम्हाला? असं काहीही होणार नाही. कशावरून? त्या तुम्हालाच नकोय तुमच्या लाडक्या लेकीनी लग्न होऊन सासरी जायला? काय वाटेल ते काय बोलतेस? व्हायला हवंय ना लग्न? हो. मग जा त्याला विचारा. त्याच्या मनात शिरून त्याच्या मनात काय आहे ना ते जरा काढून घ्या. नाही म्हणजे देण्या घेण्याच्या काही गोष्टी असतील तर तसं विचारून घ्या त्याला. मी विचारलंय त्याला मगाशी, पण तसं काही नाहीये म्हणालाय. तुमची तत्वबित्व जरा बाजूला ठेवा. ती नका मध्ये आणू.
मला माझ्या मुलीचं लग्न होऊन ती सुखी झालेली बघायची आहे. तेव्हा लवकरात लवकर विचारा. हा विचारतो, लवकरात लवकर विचारतो. हा मलिका, आय वॉन्ट टू नो की तुला या सगळ्याबद्दल काय वाटतं. नथिंग. असं तर नाही ना की तुला खरं तर खूप आनंद होतोय, पण तो तू तुझ्या चांगुलपणात लपवतेस. नाही. हे बघ, आता कपिल सारख्या मुलानं विचारलं म्हटल्यावर कुठली मुलगी खुश होईल? त्याला हसत हसत होकार देईल. मी परत जाणार नाहीये, मी इकडेच राहणार आहे. म्हणजे तू घाबरलीस त्याला की स्वतःला? हे बघ मलिका, तुला परत जावंच लागणार आहे. तू माझी मुलगी आहेस, स्ट्रॉंग आहेस. पण दादा, पण बिन काय नाही, रामाश्रयचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असं शब्द दिला ना आपण. पण मी तिकडे जाऊन डिस्टर्ब होईन त्याला रोज सतत असं डोळ्यासमोर बघून. हे बघ, त्याबद्दल आपण काहीतरी वेगळं सोल्युशन काढूया. हवं असल्यास मी कपिलशी बोलीन किंवा तू बोल हवं तर. पण पर्सनल लाईफ डिस्टर्ब होतं म्हणून प्रोफेशनल कमिटमेंट तोडायची नो, अलाउडच नाहीये. पण मी इकडे राहू नाही तर रोज अपडाऊन करू शकते ना, गावातल्या गावात तर जायचंय. नो मल्लिका, याला पळ काढणं म्हणतात. यू हॅव टू फेस इट. डोंट वरी, सगळं सॉर्ट होईल. जांभळे, जांभळे, मला इकडे. काय 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 झालं? अहो, का केलं तुम्ही असं? मी काही केलं नाही मला. हे रजिस्टरमध्ये एंट्रीज भरत होतो मी. तुम्हाला विचारल्याशिवाय मी काही करेन का सांगा बरं? अहो, मल्लिका कशी गेली इथून? तिला जाऊ कसं दिलं तुम्ही? आता काय, रिक्षाशिवाय सुद्धा मी चालत जाईन म्हटल्यानंतर त्यांना कसं काय अडवणार ना? नाही म्हणजे मी त्यांचा हात धरून त्यांना थांबवणार होतो, पण सभ्यतेची पातळी ओलांडल्यासारखं झालं असतं ना. शेवटी मी लोटांगण घालून तिला काय करताय? लोटांगण घालून थांबवणार होतो, पण एखादा कस्टमर आला असतं तर रामाश्रयाची पातळी खाली आली असती ना. बास बास, जांभळे, तिसरा पर्याय मी शोधत होतो, पण तो मला सापडला नाही, सुचला नाही. आणि तो सुचला ना की मग मी पुढच्या वेळेला. बास बास, पुरे पुरे. कुठे थांबायचं कळत नाही का तुम्हाला? अहो मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही, मल्लिका जर इकडनं गेली तर ती परत येणार नाही. अहो जांभळे, आता मल्लिका परत नाही ना आली तर मग रामाश्रय गेलं, आपल्या हातातून कायमचं जाईल. मालक, अहो काय बोलताव काय तुम्ही? नाही म्हणजे त्या येण्याचा आणि रामाश्रय हातातून जाण्याचा काय संबंध? अरे मल्लिका छान छान बदल नाही का सुचवते रामाश्रयसाठी? ते बदल कसे होणार आता? आपण हे रामाश्रयावरचं कर्ज कसं फेडणार? पण मालक, असं काय झालंय की तुम्हाला वाटते ती परत येणार नाही? ते कारण मी नाही सांगू शकत, आणि मी नाही सांगितलं म्हणून का तुम्ही तिला थांबवणार नाही आहेत का? मालक, हो तुम्ही एवढे चिडू नका. हो ना, हवेत उष्णता वाढली हो बाहेर, आणि ती जर का डोक्यात गेली ना तर ब्रेन हॅमरेज होऊन. यांना कुणीतरी प्लीज शांत बसायला सांगाल? जमले ना. इथे मल्लिका निघून गेली, ती माझा फोन उचलत नाहीये, मला काय करायचं कळत नाही आता. मालक, तुम्ही शांत राहा बघू. माझ्यावर सोडा सगळं. मला देसाईंचं घर माहितीये, मी तिला घेऊन येतो. ठीक आहे. गौरीताईंशी भांडण झालं होतं तेव्हा पण कधी एवढं चिरलं नव्हतं. आज काय झालं? काय चाललंय? तुला फोन करत होतो मी. इतके वेळा कट केला, हिंट कळत नाही? नाही, हिंट कळली मला, पण तू परत येणार नाहीस अशी भीती वाटत होती म्हणून मी तुला फोन करत होतो. येणारच नव्हतं. पण तरी आलीस. तुझ्यासाठी नाही आले, मग? रामाश्रयासाठी. अच्छा, म्हणजे आज तू रामाश्रयासाठी आली आहेस, पण उद्या अशीच माझ्यासाठी सुद्धा येशील? दादाने सांगितलं म्हणून आली मी इकडे. म्हणजे डॅडना तू सगळं सांगितलंस? ऑब्व्हियसली. मला इतका त्रास दिलाय, आय कुडंट हँडल इट. आय हॅड टू टेल हिम. काय म्हणाले डॅड? त्यांना तुझ्याशी स्वतः बोलायचं होतं, पण त्यांना एकदा राग आला की ते काही वाटेल ते बोलतात. सो आय टोल्ड हिम की तुम्ही बोलू नका, मी जाऊन त्याच्याशी बोलू.
नाही, ते समोर आले असते तरी मी त्यांच्याशी बोललो असतोच. मी त्यांना सांगितलं असतं की मला खरंच मल्लिकाशी लग्न करायचं आहे, पण त्याआधी मला तुझा होकार हवा आहे. जो तुला कधीही मिळणार नाही. डॅडचं पण हेच म्हणणं आहे का? हो, पण तरी तुला त्यांनी इथे पाठवलं. ते म्हणाले पर्सनल मॅटर्समुळे रामाश्रयाचं नुकसान होता कामा नये. कपिलचं जे काही आहे ते स्वतः हँडल कर. सो मी आले परत. वा, म्हणजे तुझ्या डॅड नाही रामाश्रयाचं भलं कळतं. तुला केव्हा कळणार? मी तुझ्याशी लग्न केलं म्हणजे रामाश्रयाचं भलं होईल. गौरीला तू सोडलंस म्हणजे रामाश्रयाचं भलं होईल. स्वतःचा नीचपणा रामाश्रयाच्या नावाखाली खपवू नकोस कपिल. असं तुला वाटतंय? हे बघ मल्लिका, माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि म्हणून मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. आता जर तुझ्याशी लग्न करून रामाश्रयाचंही भलं होणार असेल तर मग हरकत काय? मला तुझ्या एकाही शब्दावरती विश्वास नाहीये हे मी सांगून सांगून थकले. आय डोंट बिलीव्ह यू यार. यू चेंज. हे सगळं खूप होतंय आता. मल्लिका, तुला जर गौरीचा प्रॉब्लेम असेल ना तर मी तोही प्रॉब्लेम सोडवतो. कपिल, इनफ इज इनफ. गौरी तू? हो का? तू कपिलला एक्सपेक्ट करत होतीस का? मल्लिका, मला सांगशील तुमच्या दोघांमध्ये कशामुळे भांडण झालंय? अगं सहज म्हटलं ना तुला. अगं हो, पण कशावरून? रामाश्रयाचं फ्युचर. या एवढ्याशा गोष्टीवरून एवढं मोठं भांडण? हा म्हणजे गौरी कसं आहे ना, मी त्याला म्हटलं की आता यापुढे अजिबात कोणाला क्रेडिट नाही द्यायचं, उगाच फुकट कामं नाही करायची, कोणाला मदत नाही करायची. अजून काही? मी त्याला म्हटलं आपल्याला अजून एक वॉचमन ठेवायला लागेल. हा. अजून? हो आहे ना. म्हणजे मी त्याला हेही म्हटलं की आपल्याला आता अकाउंट्स नीट व्यवस्थित क्लिअर ठेवावे लागतील, असे सॉर्ट करून ठेवावे लागतील. अजून म्हणजे अजूनही असू शकतं ना, कदाचित जेवणाबद्दल वगैरे असेल. हो हो होतं, तेही होतं. मी त्याला म्हटलं की आपल्याला आता कॉन्टिनेंटल डिशेस पण इंट्रोड्यूस कराव्या लागतील ना रामाश्रयात. मल्लिका, एवढ्या सगळ्या कारणांवरून तुमच्यामध्ये भांडण झालंय. सगळे तुम्हाला विचारतायत की काय झालंय काय झालंय, पण तुम्ही म्हणता की काहीच नाही झालंय. कोणाशी खोटं बोलताय? माझ्याशी का इतरांशी? तू खोटं बोलतेस मल्लिका. अगं नाही, मी वकील आहे आणि मला खोटं बोललेलं ना लगेच कळत. गौरी खरंच तसं काही नाही. कसं? मल्लिका, तू मला मैत्रीण समजतेस ना? अगं मग लपवतेस कशाला? जे आहे ते नीट सांग ना. गौरी प्लीज, आय बेग ऑफ यू, मला पुन्हा पुन्हा हे प्रश्न नको विचारूस. मी तुला नाही सांगू शकत. सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. इकडे बघ. मल्लिकाच्या शांत राहण्याचा आणि उत्तर न देण्याचा अर्थ काय? कपिल आणि ती नाही, कपिल असा नाहीये. मी त्याला खूप चांगल्या प्रकारे ओळखते. पण मल्लिका कपिलच्या प्रेमात पडलीये हे तिने काही न बोलता सांगून टाकलंय मला. पण कपिल असा नाहीये आणि मल्लिकानेही मला प्रॉमिस केलंय की असं काहीच नाहीये म्हणून. मग ती खोटं का बोलली माझ्याशी? मला आता मल्लिकाबद्दल इन्सिक्युरिटी नाही तर तिची भीती वाटायला लागली. त्या दोघांचं भांडण नक्की कशावरून झालंय? कपिल असं का वागतोय? मी तेच सांगायला आलोय. गुड. म्हणजे तू फायनली मान्य करतोस की काहीतरी खूप चुकतंय, हो ना? गौरी, आय एम सॉरी. आता ते कशासाठी हेही सांगून टाक. मी
मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. कपिल, हे हे सांगायला बोलवलं होतंस तुम्हाला इथे? काय चाललंय काय? भांडण झालंय का तुमचं? आणि भांडण झालं तर मिटवता येतं. त्यासाठी ठरवलेलं लग्न मोडायला कशाला हवं? काय गौरी? माझं तरी ह्याच्याशी काहीच भांडण झालेलं नाहीये आजी, आणि याचं सुद्धा नाही झालंय. अरे पण मग कपिल, तू इतका टोकाचा निर्णय का घेतोयस? कपिल, काय विचारते मी? तू केव्हा आलीस? तू ये ना, ये बस ये. तू हातपाय धुवून घे. मी पाणी पिशील? तुला सरबत आणू का मी? अण्णांनी रातांब्याचं सरबत केलं. मी घेऊन येतो. हा, झालंय माझं पाणी पिऊन. अण्णांनी सरबत सुद्धा दिलं. बरं, तू पळू नकोस. काय झालंय ते मला आत्ताच्या आत्ता आधी सांग. गौरी, काय झालंय? आजी, मला नाही माहित याला काय झालंय. गेले 2 दिवस हा खूप विचित्र वागतोय माझ्याशी. सगळे याला विचारतात की काय झालंय, पण काहीच सांगत नाहीये. म्हणे मल्लिकाशी भांडलाय, पण मला हे कळत नाहीये की त्या भांडणाचा आणि मला हे सांगण्याचा काय संबंध आहे. कपिल, कपिल, मला उत्तर हवंय. तू हे असं का म्हणतोयस? काय झालंय? कपिल, आजी, मी काही गौरीशी भांडलो नाहीये, पण मला गौरीशी लग्न नाही करायचंय. अगं, काय झालंय काय याला?